सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना नमस्कार। जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की मागील 3-4 दिवसापासून आपल्या बारामती नगर परिषदेचे नगरसेवक, आमच्या पक्षाचे नगरसेवक श्रीयुत किशोर वासाळ यांच्या एका खाजगी फोन कॉलमध्ये आदरणीय दादांबद्दलचं कुठेतरी चुकीची भाषा किंवा एकेरी बोलणं आणि अतिशय राग किंवा संताप येईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याबाबतचं तो कॉल रेकॉर्ड समोर आला होता। तो कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर सदर नगरसेवकाचा एक पक्षाध्यक्ष म्हणून किंवा एक पक्ष संघटना म्हणून आम्ही मागील 2-3 दिवसापासून राजीनामाच झाला पाहिजे याकरता प्रयत्न करत आहोत। आज रोजी आम्ही प्रयत्न करत आहोत। मागील 2-3 दिवसात सदर नगरसेवकाशी आम्ही फोन कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे संपर्क करायचा प्रयत्न केला। तो करत असताना सुरुवातीला सदर नगरसेवकाने आम्हाला भेटायचं वचन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, परंतु भेट झाली नाही। काल रात्री आम्ही काही मध्यस्थ मध्ये घालून की बाबा हे विषय झालेला खूप वाईट आहे आणि या प्रकरणात किती झालं तरी बारामतीकर म्हणून किंवा पक्ष म्हणून तो राजीनामाच दिला पाहिजे अशी आम्ही भूमिका होती आमची आणि ती भावना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो। काल समक्ष आमची गाठ पडली सदर व्यक्तीशी। गाठ पडल्यानंतर पक्षीय भूमिकेतून एक शहराध्यक्ष म्हणून मी सदर नगरसेवकांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामाच द्यावा लागेल, राजीनामा द्यावा लागेल असं त्याला सांगितल्यानंतर त्यानं थोडं विचार करणे किंवा बाकीच्या गोष्टीबद्दल वेळ हवा असं सांगितलं, परंतु आम्हाला त्याला वेळ काय द्यायचा नव्हता। या गोष्टीबद्दल राजीनामा घेण्याबद्दल काही तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या त्या सदरू व्यक्तीने स्वतः पूर्ण करणे गरजेचं असतं। पक्षाला काही बंधनं येतात, एक विशिष्ट प्रक्रिया असते, कायदेशीर बंधनं असतात। त्याच्यामुळं आम्ही मागच्या 2-3 दिवसात असा प्रयत्न करत होतो की सदर व्यक्तीने जर त्या व्यक्तीचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि त्याने कुठंतरी नशेत किंवा वेगळ्या ह्याच्यात तसा काय प्रकार केला असेल तर ते राजीनामा देऊन त्याच्यानंतर त्याबद्दलची भूमिका व्यक्त करावी असं आमचं मत होतं, परंतु तसं काय झालेलं नाही आहे। आज रोजी आम्ही त्याचा राजीनामा घेण्याचा प्रयत्न करत आहोत। पक्ष संघटना म्हणून मागच्या 2 दिवसात आम्ही जे काय केलं ते आम्हाला माहिती आहे, परंतु आज रोजी तुम्हाला पत्रकार बांधवांना इथं बोलवायचं खरं कारण असे की नकळतपणे अजितदादांबद्दल बारामतीकर असू द्यात, मी स्वतः शहराध्यक्ष म्हणून असू द्यात किंवा कोणी व्यक्ती असू द्यात, एक लोकनेता म्हणून त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे। अशा वेळी पक्षातलाच नगरसेवक ज्यावेळी अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो, अतिशय चुकीची वक्तव्य करतो, त्यावेळेस अशा प्रकारच्या वृत्तीवर अतिशय कडक कारवाई झाली पाहिजे अशी जनमानसाची भावना आहे आणि ती काही चुकीची नाही। अशा वेळी कडक कारवाई झालीच पाहिजे, परंतु जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आपली भूमिका काय असणार? राजीनामा द्यावा याकरता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत, परंतु असं वाटलं की सदर व्यक्ती राजीनामा देण्याची टाळाटाळ करत आहे किंवा यदा कदाचित त्याला राजीनामा द्यायचाच नाही आहे, तर जेवढी काही कायदेशीर आयुध आहेत ते आम्ही युटिलाइज करायचा प्रयत्न करू। कारण बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून जे नगरसेवक पूर्ण राजीनामा मागितला जातोय, हो, ही प्रोसेस योग्य नसती का? झाली नगराध्यक्षांनी ही भूमिका मांडली असती, कारण नगराध्यक्षाकडेच हा राजीनामा पहिल्यांदा द्यायला लागतो, नंतर ते कलेक्टरकडे द्यायला लागतो। आमची भूमिका अशी आहे की कुठलाही राजीनामा हा जुजबी नसला पाहिजे, याच्यामध्ये राजीनामाच झाला पाहिजे जो की कायदेशीररित्या वैध आहे। तो शो नसावा, मी सांगतो तुम्हाला, तो शो नसावा। याच्यामध्ये सदर व्यक्तीने प्रोसेस काय सांगते की नगराध्यक्ष या तुमच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नाही, म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की हा नगराध्यक्षकडेच राजीनामा द्यायला पाहिजे। नाही, नगराध्यक्षांनी त्यांना पाठीशी घालायचा संबंधच नाही। आज आम्ही या ठिकाणी जे बसलोय ते एक पक्षीय भूमिका म्हणून बसलेलो आहोत। अशा वेळी नगराध्यक्ष देखील पक्षाचेच आहेत। नगराध्यक्ष, शहराध्यक्ष, ओबीसी आणि ओपन हा कुठं तर पक्षांतर्गत कुठं लढा तर चालू झाला? अजिबात नाहीये। सदर व्यक्तीने त्या विषयाला जातीवादाचा रंग द्यायचा प्रयत्न केला आणि तो अतिशय चुकीचा आहे। त्याही गोष्टीचा आम्ही निषेध करतो। राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व जात, सर्व धर्म, सर्व सगळ्या घटकांना एक साथ घेऊन जाणारा आहे। ज्याची जशी क्वालिटी आहे तसं त्याला स्थान मिळतं पक्षात, त्यामुळे इथे कुठल्याही जातीवादाला आम्ही कधीच थारा दिलेला नाही ना अशा प्रकारचे त्याही अजितदादांवर जेव्हा
किशोर मासाळ यांनी ॲलिगेशन केलं किंवा आरोप केले किंवा अजितदादांवर नावं ठेवले अजितदादांना, त्याच पक्षाचे तुमचे जे स्वीकृत नगरसेवक आहे कावळे, काल त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, 20-30 हजार रुपयाचे फटाकडे या दुखवटाच्या दादांचं जेवढं दुखवटा हे झालं हे वर्ष आहे, नगरसेवकांनी तुमच्या एका स्वीकृत नगरसेवकांनी एवढे फटाकडे वाजवले काल. नाही आता तो उद्या खाजगी उद्या अरे पक्षाने म्हणजे भेदभाव होत नाही का असं? नाही, भेदभावाचा विषय नाहीये. शेवटी त्याचं ते खाजगी कार्यक्रम होता आम्हाला हाही आणि खाजगीमध्ये आणि दोघांच्या आणि संभाषणात नगरसेवक खाजगी विषय होता. नगरसेवक म्हणून तसं नाही. नगरसेवक म्हणून त्यांनी एखाद्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवले हा विषय वेगळा, आणि त्याच्या घरगुती कार्यक्रमात फटाके वाजवले हा विषय वेगळा. कांबळे साहेब, जे संभाषण झालं दोघांच्या किशोर मासाळच्या आणि त्या व्यक्तीच्या जी संभाषण झालं ही व्यक्तिगत झालं, पण त्याच्यामध्ये अजितदादांबद्दल अतिशय चुकीची भाषा करण्यात आलेली आहे. तुम्ही आमच्या अजितदादांचा दुखवट आहेत. आता फटाकडे पण एका नगरसेवकानेच वाजवतात 20-30 हजार रुपयाचे. मग त्याचा पण राजीनामा तुम्ही घेणार आहे का? जर नाही, ते भूमिका असेल तर. ते पूर्णपणे खाजगी बाब आहे. या ठिकाणी आमच्या आदरणीय नेत्यांबद्दल सरळ सरळ चुकीचं वक्तव्य करण्यात आलं आहे, म्हणून आज रोजी आम्ही या व्यक्तीविरुद्ध राजीनाम्याची भूमिका घेतलेली आहे. अशा नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला तर चालेल. नक्कीच चालणार नाही, उद्या परंतु ती खाजगी बाब आहे. त्यांच्याबद्दल उद्या तुम्ही कशी उद्या भूमिका घेणार? पक्षाने हकालपट्टी केली आणि त्या व्यक्तीने जर पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? थोडं रिपीट करतो प्लीज. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर हकालपट्टी केली तर त्या व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असणार? उद्या सदर व्यक्तीने राजीनामा देण्याची टाळाटाळ केली आणि आम्हाला अपरिहार्य म्हणून शेवटी हकालपट्टी करावीच लागणार आहे, ती केली. आणि तदनंतर जर सदर व्यक्तीने पक्षविरोधी भूमिका घेतली तर शेवटी असं आहे की कुठेतरी एक शहराध्यक्ष म्हणून आमच्या आदरणीय नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, आणि कुठंतरी एक प्रोटोकॉल म्हणून किंवा एक शिस्त म्हणून आज रोजीपर्यंत मी जरी शहराध्यक्ष असलो तरी आज माझी वैयक्तिक भावना वेगळी आहे, परंतु ती व्यक्त होत असताना एक तारतम्य बाळगायला लागतं. उद्या जर त्या घटकाविरुद्ध काही जनक्षोभ झाला किंवा काय झाला तर त्याला पक्ष म्हणून किंवा हे म्हणून त्याला आम्ही जबाबदार असणार नाही.